नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र या विषयासंबंधी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवायचे या संबंधीच्या सोप्या 3 स्टेप्स पाहणार आहोत। त्या 3 स्टेप्स फॉलो केल्यानंतर कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळून जातील। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व विषयांच्या टिप्सचे व्हिडिओ झाल्यानंतर मी लागलीच चौथी, इतिहास, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत तसेच भूगोल आणि विज्ञान सुद्धा 4थी ते 10वी पर्यंतच्या नोट्स ह्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। त्याही लिखित स्वरूपातल्या मी स्वतः काढलेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ द्वारे सुद्धा। हे सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल, लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबावे लागेल, त्यानंतर जी घंटी ती सुद्धा वाजवावी लागेल, त्याच्यानंतर ऑल सिलेक्ट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा चांगले आणि महत्त्वाचे व्हिडिओज येतील ते सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। याचा लाभ स्वतः घ्या आणि दुसऱ्यांना सुद्धा घ्या, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगा। तर आता आपण मानसशास्त्र या विषयाच्या महत्त्वाच्या 3 स्टेप्स मध्ये कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आणि कुठले पुस्तक वापरायचे, कसे वाचायचे, काय वाचायचे नाही, त्या पुस्तकातल्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्लीज बघा, चुकवू नका, कारण मानसशास्त्र हा विषय खूप सोपा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार आहे। मानसशास्त्र या विषयामध्ये कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची जी टिप्स आहे, ऑनलाईन पेपर, क्रॅश कोर्स आणि जे पेपर सोल्युशन किंवा पेपर सोडून घेत आहेत किंवा जिकडे तिकडे पेपरचा भांडार चालू आहे की 10 पेपरची सिरीज, 5 पेपरची सिरीज असल्या पेपरच्या नादी लागू नका, कारण मुळात अगोदर तुमचा अभ्यास झाला नाही, बेसिक कन्सेप्ट पूर्ण झालेल्या नाहीत, असे पेपर देऊन काही उपयोग नाही। पेपर दिलेले चांगले असतात, पण मानसशास्त्र या विषयासाठी अगोदर पेपर देणं गरजेचं नाही, अगोदर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे। त्यासाठी ऑनलाईन पेपर किंवा लगेच पेपर सोडवणं ह्या गोष्टी प्लीज टाळा। मी मान्य करतो की काही क्लासवाले पेपर सोडवताना त्याचे विश्लेषण करून सर्व कन्सेप्ट क्लिअर करतात, पण अशाने तुमचा बेसिक अभ्यास होत नाही। त्यासाठी प्लीज ऑनलाईन पेपर सोडवणं किंवा तुम्ही लागलीच जर सुरुवातीपासून जे आतापर्यंतचे पेपर सोडत असाल, ते प्रश्न आलेले पाठ करत असाल, वाचत असाल, तर कृपया करून ही गोष्ट टाळा, ही गोष्ट करू नका। हीच आहे सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स। दुसरी महत्त्वाची टिप्स ही आहे की फक्त आणि फक्त पुस्तकच वाचा। पुस्तक का वाचायचं? कारण पुस्तक वाचल्याशिवाय पेपर सोडवणं शक्यच नाही। सर्व संकल्पना, संबोध, ज्या काही कन्सेप्ट असतात, ज्याचे काही स्पष्टीकरण असतं, ते सर्व तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळेल। कारण 2013-14 आणि 16चा पेपर बघा, त्यावेळेस फक्त 1 लाइनर क्वेश्चन होते, एका ओळीमध्ये प्रश्न आणि त्याच्यातच उत्तर होते, पण नंतर पॅटर्न हा बदललेला आहे। आता मानसशास्त्राची प्रश्नपत्रिका तशी येत नाही, खूप गोंधळणारे प्रश्न येतात। प्रश्न कसे असतात? पुस्तकामधली वरची एक ओळ, मधली एक ओळ, त्याच्या पुढल्या पानावरली एक ओळ, अशा मधल्या ओळी करून गोळा करून प्रश्न विचारले जातात। प्रश्न हे पूर्वीसारखे 1 लाइनर राहिलेले नाहीत। त्यासाठी पुस्तक वाचणे हा एकमेव पर्याय आहे। आणि जर तुम्ही ऑनलाईन पेपर सोडून किंवा पेपर वाचून जर मानसशास्त्राचा अभ्यास करणार असाल तर त्याचा शून्य उपयोग होणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही की त्या ओळी कुठल्या आणि कुठल्या संकल्पनेवर विचारलेल्या आहेत। त्यासाठी पुस्तक वाचणे हा एकमेव उपाय आहे। तिसरी महत्त्वाची, अतिमहत्त्वाची, याच्याशिवाय पर्याय नसलेली गोष्ट म्हणजे पुस्तक कुठले वाचायचे? फडके प्रकाशनचे, ज्याचे लेखक सुरेश करंदीकर आणि डॉक्टर जगताप हे असलेले एकमेव पुस्तक आहे। त्याच्यावरच आपल्या टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 याचे जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले गेले आहेत आणि याच पुस्तकावर आधारित प्रश्न पडतात। याच्या बाहेर आपला पेपर जात नाही। त्यासाठी पुस्तक वाचणे आणि तेही फडके प्रकाशनचे पुस्तक वाचणे गरजेचे आहे। पुस्तकाची किंमत जास्त नाही, फक्त 60 रुपये आहे। तुमच्याकडे आतापर्यंत नसेल तर लवकरात लवकर मार्केटमध्ये जाऊन ते पुस्तक घ्या, वाचा। ज्यावेळेस आपण डीएड फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस मानसशास्त्र हा विषय होता, तर
त्यावेळेसचं डिअर फर्स्ट इयरचं मानसशास्त्राचं फडके प्रकाशन पुस्तक हा एकमेव रामबाण उपाय आहे। तर या पुस्तकामधील काय वाचायचं काय नाही आणि कोणत्या संकल्पना स्पष्टीकरण संबोध महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ मोठा होईल काही हरकत नाही, पण तुमच्या कन्सेप्ट सर्व क्लिअर होऊन जातील। काय वाचायचं काय नाही हे तुम्हाला समजेल आणि जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल। त्यासाठी प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। या पुस्तकामध्ये 7 टॉपिक आहेत। 7 टॉपिक पैकी 5 महत्वाचे टॉपिक आहेत। 4था आणि 7वा हे अति महत्वाचे नाहीत, नाही वाचलं तरी चालेल। 7वा टॉपिक नाही वाचला तरी चालेल। आता मी सुरुवातीपासून पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत सांगतो काय वाचायचं काय नाही, त्याच्यातलं महत्वाचं काय आहे। तर पहिला टॉपिक आहे अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप व चर्चा। तर या टॉपिक मध्ये तुम्हाला काय करायचे आहे, जेवढे काही मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत त्या तंतोतंत जशाच्या तशा पाठ करायच्या आहेत। यानंतर मानसशास्त्राचे स्वरूप त्याची व्याप्ती कशी आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। याच्यानंतर मानसशास्त्राच्या शाखा आहेत। मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे कुठल्या शाखा, बाल गुन्हेगारीचे शास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, अशा मानसशास्त्राच्या ज्या शाखा आहेत त्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। कोणती शाखा कशासाठी आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे। याच्या व्याख्या याचे स्वरूप वगैरे तसं काही विचारलं जात नाही, फक्त कोणत्या शाखा आहेत एवढं लक्षात ठेवा। यानंतर अध्ययन अध्यापन व मानसशास्त्र यांचा संबंध व त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे शिक्षणाची वैशिष्ट्ये, शिक्षणाचे स्वरूप, शिक्षणाची व्याप्ती आणि शिक्षणाच्या वैशिष्ट्यामध्ये शिक्षणाचे जे काय वैशिष्ट्य फडके प्रकाशन या पुस्तकामध्ये दिलेले आहेत जशीच्या तशी शब्द न बदलता पाठ करा। शिक्षण ही सहज चालणारी, नैसर्गिक चालणारी, औपचारिक, अनौपचारिक, अखंड नैसर्गिकपणे जशीच्या तशी वैशिष्ट्ये पाठ करा। हे वारंवार विचारले गेलेले आहे। शिक्षणाची वैशिष्ट्ये खूप महत्वाची आहेत। यानंतर या टॉपिक मध्ये वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत, शास्त्रीय आणि अशास्त्रीय। यामध्ये त्या पद्धतींची वैशिष्ट्ये, फायदे, तोटे हे फक्त लक्षात ठेवा आणि वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ पद्धती कुठल्या आहेत ह्या का तुम्हाला एकदा जर समजल्या तर ह्या टॉपिक मधला एक मार्क सुद्धा तुम्हाला जाणार नाही। आणि ह्या टॉपिक वर प्रश्न हे सलग नाहीत विचारत। आता शिक्षणाच्या वैशिष्ट्यामधले 2 वैशिष्ट्ये दिलेली असतात, पुन्हा ज्या वर्तन अभ्यास पद्धती आहेत त्याच्यामधले 2 वैशिष्ट्ये दिलेली असतात आणि याच्यातली विसंगत ओळख असं दिलेलं असतं। त्यासाठी पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे। पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे कारण आता पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही। 2013, 14 आणि 16चा जो पॅटर्न आणि मानसशास्त्राचे प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये एका ओळीमध्ये प्रश्न होते, त्याचे उत्तर सहज सापडत होते, 1 लाइनर होते। उपपत्ती कुणी केली, शिक्षण म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, ह्याचे वैशिष्ट्ये काय आहेत, असं सरळ सरळ प्रश्न आणि त्याचे उत्तर होते। पण आता पॅटर्न बदललेला आहे, तुम्हाला ते येड्यात काढत आहेत। एक ओळवरची, एक ओळ त्याच्या खालची, एक ओळ त्याच्या पुढची असं देत आहेत। त्यासाठी पुस्तक वाचणं एकमेव उपाय आहे आणि लाईन टू लाईन वाचणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचून समजून आणि त्या पुस्तकाला समजून घेत नाही तो पण मानसशास्त्राचा पेपर सुटत नाही। आता दुसरा टॉपिक आहे अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व उपपत्ती। या टॉपिक मध्ये अध्ययनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत, अध्ययनाची 12 वैशिष्ट्ये दिलेली आहेत। 12 वैशिष्ट्ये जसेच्या तसे पाठ करणे गरजेचे आहे। अध्ययनाची व्याप्ती, अध्ययनाचे स्वरूप हे सुद्धा लक्षात ठेवावे लागेल। अध्ययन वक्र, अध्ययन वक्राचे 5 टप्पे, सुरुवातीचा, पठार अवस्था, शारीरिक परिसीमा, जे काय अध्ययन वक्राचे 5 टप्पे आहेत आणि त्याचे वैशिष्ट्ये जसेच्या तसे आणि त्यातल्या त्यात पठार अवस्था म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्ये जसेच्या तसे पुस्तकामध्ये जसे दिले आहेत लाईन टू लाईन पाठ करा, लक्षात ठेवा। दुसऱ्या टॉपिक मधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अध्ययनांच्या उपपत्तींचे वैशिष्ट्य व शैक्षणिक महत्त्व। कोणती उपपत्ती कुणी मांडली, त्याचा फायदा काय, उपपत्ती मांडणारा कुठला होता, त्याने कुठला ग्रंथ लिहिला, हे सर्व जसेच्या तसे पाठ करा। याच्यामध्ये साहचर्य, ज्ञानात्मक आणि आधुनिक उपपत्ती आहेत। तर साहचर्य उपपत्ती कुणी मांडली, आधुनिक उपपत्ती कुणी मांडली हे जोड्या लावामध्ये विचारलं जातं। एवढं केलं तर दुसरा टॉपिक हा संपून जातो। मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसरा आणि तिसरा टॉपिक हा खूप मोठा आहे, खूप महत्वाचा आहे आणि खूप सारे प्रश्न या 2 टॉपिक वर विचारले जातात। तर या टॉपिक साठी जरा जास्त वेळ देणं गरजेचं आहे। शांत डोक्याने हे टॉपिक वाचा, कन्सेप्ट क्लिअर करा, जास्तीत जास्त मार्क मिळून जातील। तिसरा घटक आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक। तर या घटकामध्ये
अनुवंश आणि परिसर याचे शैक्षणिक महत्त्व आणि याच्यामध्ये खूप काही संकल्पना आहेत, संबोध आहे, त्या बारकाईने वाचणं खूप गरजेचं आहे। याच्यामध्ये प्रतिमा आहे, प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे, बोध आहे, अवबोध आहे, संबोध आहे, कल्पना आहे। बोध म्हणजे काय, अवबोध म्हणजे काय, बोध व अवबोधातील फरक, प्रतिमा व कल्पना यांच्यातील फरक, यांच्यातील स्पष्टीकरण हे लाईन टू लाईन वाचा। हे वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। हे ज्यावेळेस तुम्ही लाईन टू लाईन वाचाल, समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला हा टॉपिक एकदम सोपा वाटेल। पुन्हा प्रेरणा ही सुद्धा संकल्पना आहे। प्रेरणेची श्रेणीबद्ध रचना, ती रचना कोणी मांडली, प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेची वैशिष्ट्य लाईन टू लाईन पुस्तकामध्ये जशीच्या तशी दिलेली आहेत, जशीच्या तशी वाचा, लक्षात ठेवा। कारण जोपर्यंत तुम्ही हे लाईन टू लाईन लक्षात ठेवणार नाहीत त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही। कारण पुस्तकामध्ये एक ओळ दिलेली आहे, प्रेरणेचे एक वैशिष्ट्य दिलेले आहे, हे प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे। पण परीक्षात विचारतात नाही असं विचारतात, एखादा शब्द आहेला नाही करतात, नाहीला आहे करतात, होयला नाही करतात, इतक्या एका छोट्याशा शब्दावर तुम्हाला खेळवतात। त्यासाठी लाईन टू लाईन संकल्पना, त्याच्या व्याख्या, त्याचे स्पष्टीकरण, त्याचे वैशिष्ट्य वाचणं खूप गरजेचं आहे। यानंतर तिसऱ्या घटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धी। बुद्धी म्हणजे काय, बुद्धीचे वैशिष्ट्य काय, बुद्धीची उपपत्ती कुणी मांडली, द्विघटक, अनेक घटक, बहुघटक सिद्धांत कुणी मांडले, हे तुम्ही जसेच्या तसे लक्षात ठेवा। आता चौथा घटक आहे अध्ययनाचे संक्रमण। हा घटक इतका सोपा आहे, 1 ते 1.5 तासामध्ये होतो आणि 2 ते 3 वेळा रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला फक्त हा घटक वाचण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात। ह्या घटकामध्ये आहे तरी काय, अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत, परत अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा अध्ययन संक्रमण आहे। संक्रमणामध्ये काय, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण। धन संक्रमणामध्ये काय येतो, एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या क्रियेचा दुसऱ्या क्रियेमध्ये उपयोग होत असेल तर धन संक्रमण, त्याचा उपयोग होत नसेल तर ऋण संक्रमण। आणि एखाद्या क्रियेचा, घटनाचा किंवा एखाद्या वस्तूचा आपण केलेल्या अध्ययनावर किंवा एखाद्या घटनेवर साधक किंवा बाधक असा काहीच परिणाम होत नाही तर ते झालं शून्य संक्रमण। इतक्या सोप्या संकल्पना चौथ्या टॉपिक मध्ये आहेत। त्याच्यानंतर उपपत्ती आहे, शक्तिवादी उपपत्ती। हे थोडंसं अवघड आहे, समजून घ्यायला सोपं आहे, अवघड असलं तरी समजून घ्यायला सोपं आहे। ह्या शक्तिवादी उपपत्त्या कुणी मांडल्या, कोणकोणत्या उपपत्त्या आहेत, ह्या उपपत्त्या लक्षात ठेवल्या की झाला चौथा टॉपिक। आणि शक्तिवादी उपपत्तीमधील आक्षेप हे सर्वात महत्त्वाचे आहे। शक्तिवादी उपपत्तीमधील आक्षेप थोडं त्याच्यावर जास्त स्ट्रेस देऊन वाचा। आता पाचवा टॉपिक इतका सोपा आहे, इतका सोपा आहे, ह्या टॉपिक इतका सोपा कोणताही टॉपिक नाही। तर पाचवा घटक आहे अध्ययन व बालकाचा विकास। याच्यामध्ये काय आहे, वाढ व विकास ही संकल्पना आहे। वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय, यांच्यातील फरक हे एकदा नीट वाचून घ्या, लक्षात ठेवा, खूप सोपा आहे। त्याच्यानंतर विकासाच्या अवस्था आहेत, जन्मपूर्व, जन्मोत्तर। जन्मपूर्व मध्ये कुठले आहेत, त्याचे टप्पे किती आहेत, जन्मोत्तर मध्ये कोणते आहेत, त्याचे टप्पे किती आहेत, त्याचा कार्यकाळ म्हणजे त्याचा काळ किती आहे, आणि याच्यामध्ये अवस्थेतील सामाजिक, शारीरिक, भाषिक आणि भावनिक कौशल्य कोणती आहेत, काय क्रिया केल्यानंतर कुठले कौशल्य विकसित होते, त्या कौशल्याचा कुठला परिणाम होतो, बस एवढंच आहे पाचव्या घटकामध्ये, जास्त काही नाही, खूप सोपा आहे। एकदा वाचला समजून जाईल, दुसऱ्यांदा वाचला पूर्णपणे लक्षात राहील। ते आपण लहानपणापासून आतापर्यंत कसं जगत आलो, कसं राहिलो तेच आहे, दुसरं काही नाही, समजण्यासाठी खूप सोपं आहे। सहावा घटक आहे अध्यापन प्रक्रिया। अध्यापन प्रक्रियेमध्ये अध्यापनाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्याचे स्वरूप दिलेले आहेत, वैशिष्ट्य दिलेले आहेत, जसे दिलेले आहेत ॲज इट इज लाईन टू लाईन कॉपी करा, म्हणजे डोक्यात लक्षात ठेवा, फिट करा, पाठ करा। त्यानंतर आहेत अध्यापनाच्या पद्धती। अध्यापनाच्या पद्धती कुठल्या, शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधान पद्धती कुठल्या, त्याचे वैशिष्ट्य कुठले, त्याचे व्याख्या कुठल्या, त्याचे तोटे कुठले, त्याचे फायदे कुठले, बस एवढंच। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक अध्यापनाचे प्रतिमाने। तर यासाठी थोडंसं काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। सातवा घटक आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व। हा घटक वाचला तरी चालेल, नाही वाचला तरी चालेल, कारण हा घटक आपण डीएड ला असताना प्रत्येक विषयामध्ये वाचलेला आहे आणि ह्या घटकामध्ये जास्त असं काही नाही। शिक्षक म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय, शिक्षक कसा असावा, त्याचे गुण वैशिष्ट्य काय, शिक्षक कसा नसू नये, हेच आहे, बाकी काही नाही। आता राहिला प्रश्न विशेष गरजा असणारी बालके। हा घटक करण्यासाठी मराठीच्या पुस्तकामधील श्रवण, वाचन, लेखन हा एक घटक आहे। त्या घटकामध्ये श्रवणाचे वैशिष्ट्य, श्रवण दोष हा संदर्भ सगळा दिलेला आहे।
हा वाचला तर तुमचा विशेष गरजा असणाऱ्या बालका घटकामधील 60% अभ्यास होऊन जाईल आणि राहिलेला 40% तुम्ही ऑनलाइन सर्च करून घेऊ शकता। ह्या 3 स्टेप्स फॉलो केल्यानंतर शेवटी तुम्ही प्रश्नपत्रिका वाचा, त्याच्या मागची 2013 पासूनची आतापर्यंतची प्रश्नपत्रिका वाचा, मग समजेल की तुम्ही कसा अभ्यास केला आहे। कारण पुस्तक वाचल्याशिवाय प्रश्नपत्रिका हा सोडवता येत नाहीत। मानसशास्त्र हा विषय पुस्तक वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय त्याचे प्रश्न सोडवणे शक्य नाही। त्यासाठी पुस्तक वाचून मग प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या। ह्या आहेत महत्त्वाच्या 3 स्टेप्स। ह्या 3 स्टेप्स तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायला खूप सोपे होईल, फायदा होईल। तर आता मी अशी आशा करतो की ह्या टिप्स तुम्हाला समजल्या असतील। ह्या टिप्सचे तुम्ही तंतोतंत पालन करा। ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायला खूप फायदा होईल। आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कुठले पुस्तक वाचायचे, कुठले पुस्तक वाचायचे नाही, त्यातलं काय वाचायचं हे सर्व मी तुम्हाला डीप मध्ये सांगितलं आहे। मी अशी आशा करतो की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असाल आणि बघितला असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि तुमचे काही जे प्रश्न आहेत ते क्लिअर झाले असतील। आणि जर काही प्रश्न शिल्लक असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा। प्रत्येकाची उत्तरे मी नक्की देईल। तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आलेला असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा घंटी दाबून। कारण याच्यानंतर मी 3री ते 10वी विज्ञान, इतिहास आणि भूगोल ह्या संदर्भाच्या नोट्स मी या व्हिडिओद्वारे टाकणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओचा फायदा घ्या आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा घेऊ द्या। कारण आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचा टक्केवारी वाढवायची आहे। दरवेळेस 2% निकाल लागतो आपल्याला। कमीत कमी फुल नाही तर फुलाची पाकळी तरी त्याचा सहभाग नोंदवायचा आहे।